नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या कथेला. रंभाला आता सासूचे टोमणे ऐकून कंटाळा आला होता. रोज ती सासूचे टोमणे खात असायची, शिव्या खायची. रंभा दिसायला अगदी देखणी, नाजूक, सुंदर होती. तिचे लावण्य कुणालाही आकर्षित करू शकत होतं. गोऱ्या रंगाची, नाजूक ओठांची, काळ्याभोर डोळ्यांची, नितंबनापर्यंत केस असणारी अतिशय सुंदर तिची काया होती. पण तिच्यामध्ये एक दोष होता आणि त्यामुळेच तिची सासू तिला सारखी शिव्या घालत असायची. लग्नाला अनेक वर्ष उलटली तरी तिला मूलबाळ होत नव्हतं. तिच्या लग्नाला आता जवळपास 5 वर्ष झाली होती. तरीही तिची कूस अजून सुनीच होती. म्हणून सासू तिला सारखी या ना त्या कारणाने टोचून बोलत असायची. रंभा तशी कामाची होती. घरातील सर्व कामे ती अगदी नीटनेटकेपणे करायची. स्वयंपाक करणे, भांडी घासणे, सर्व काही व्यवस्थित करायची. घरीही सर्व काही व्यवस्थित होतं. पण सासूच्या टोमण्याला ती आता फार कंटाळली होती. रोज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तिची सासू तिला शिव्याशाप देत असायची. तिच्या शब्दाला ती आता वैतागली होती. तिचा नवरा तसा शांत स्वभावाचा होता, थंड स्वभावाचा होता आणि प्रणयामध्ये देखील तो थंडच होता. कधीतरी 8 दिवसाला, 10 दिवसाला त्याला शारीरिक सुख हवं असायचं आणि तो अति शीघ्र स्खलित होत होता. त्याच्या शीघ्र पतनामुळे तिला कधीच समाधान मिळायचं नाही. पण तरीही ती त्याच्यासोबत नीटनेटका संसार करत होती. पण सासूच्या या छळाला ती आता कंटाळली होती. तिचा छळ आता दिवसेंदिवस वाढत होता. रंभाला मूलबाळ होत नाही म्हणून तिची सासू तिच्या मुलाचे दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होती. ही गोष्ट रंभाच्या कानावर आली होती. रंभाला घटस्फोट देऊन तिच्या नवऱ्याचं दुसरं लगीन लावून द्यायचं असा विचार म्हातारी करत होती. ही गोष्ट रंभाच्या कानावर गेली. ऐकल्यानंतर मात्र रंभा खूप घाबरून गेली. तिचं काळीज नेहमी धडधडत असायचं. कारण तिच्या माहेरी तिच्या 3 बहिणी आणखी लग्नाच्या होत्या आणि माहेरची परिस्थिती अगदी बेताची होती. 3 बहिणींची लग्न व्हायची होती आणि अशा स्थितीत आपण जर माहेरी जाऊन बसलो तर आपल्या बापाचं काय होईल या विचाराने ती सारखी चिंतेत असायची, काळजी करायची आणि त्यामुळे ती सारखी मनातल्या मनात झुरत असायची. आणि मग एक दिवस तिने शांता म्हातारीकडे विषय काढायचं ठरवलं. शांता म्हातारी तशी अनुभवी महिला, नव्वदीच्या जवळपास आलेली म्हातारी अजूनही जिवंत होती, चांगली ठणठणीत होती आणि 90 वर्षाचा अनुभव तिच्या गाठीशी होता. जुनी म्हातारी फार हुशार होती. गावात कुणालाही काही परेशानी असो लोक तिच्याकडून सल्ला घ्यायचे. रंभा आणि शांता म्हातारीचं चांगलं पटायचं. दोघी अनेक वेळा गप्पा मारत बोलत बसायच्या. शांता म्हातारी तशी मनाची निर्मळ होती आणि ती प्रत्येकाला चांगला सल्ला द्यायची. सगळ्यांचे भले हो हाच विचार तिच्या मनामध्ये असायचा. म्हणून रंभा देखील तिच्याकडे सल्ला घेण्यासाठी गेली आणि बोलता बोलता तिने विषय काढला. ती शांता म्हातारीला म्हणाली, आजी, लग्नाला 5 वर्ष झाली तरी मला अजून मूलबाळ नाही आणि त्यामुळे माझी सासू आता त्यांचं दुसरं लग्न लावून देण्याच्या विचारात आहे. मला घटस्फोट देऊन ती दुसरी सून घरी आणणार आहे. अशा गोष्टी आता माझ्या कानावर येत आहेत आणि त्यामुळे माझं काळीज घाबरत आहे. काय करावं मला काहीच सुचत नाही. ते ऐकून शांता तिला म्हणाली, दवाखान्यात दाखवलं चालू असेल की? तशी रंभा म्हणाली, हो आहे की. ते ऐकून शांता म्हातारी म्हणाली, मग कोणामध्ये दोष आहे, तुझ्यात की तुझ्या नवऱ्यात? रंभा म्हणाली, ते माहीत नाही, पण बऱ्याच दिवसापासून दवाखाना चालू आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या डॉक्टरला दाखवणं चालू आहे, पण एवढ्या वर्षात अजूनही यश आलं नाही. ते ऐकून म्हातारी म्हणाली, तिथे गेल्यावर डॉक्टरला चांगलं विचारून पहा की दोष नेमका कुणामध्ये आहे आणि नंतर माझ्याकडे ये. ते ऐकल्यावर रंभा हो म्हणून घराकडे निघाली आणि मग काही दिवसानंतर ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्यानंतर तिचा नवरा मेडिकल आणण्यासाठी गेला असताना तिने डॉक्टर मॅडमकडे हळूच विषय काढला आणि ती मॅडमला म्हणाली, मॅडम, आम्ही एवढ्या दिवसापासून तुमच्याकडे येतो पण आणखी कोणताच लाभ झालेला नाही. दोष नक्की कुणामध्ये आहे, माझ्यामध्ये की माझ्या नवऱ्यामध्ये? ते ऐकून डॉक्टर मॅडम म्हणाल्या, म्हणजे तुम्हाला अजून त्यांनी काही सांगितलं नाही?
दोष तुझ्या नवऱ्यामध्ये आहे. त्यांचे शुक्राणू कमजोर आहेत म्हणून गर्भधारणा होत नाही. तुझ्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. तू अगदी निरोगी आणि ठणठणीत आहेस. गर्भधारणेसाठी तू अगदी योग्य आहेस. पण तुझ्या नवऱ्यामध्येच दोष आहे. ते ऐकून तिच्या मनाला समाधान वाटलं आणि मग ती गावाकडे परत आली आणि रंभा लगेच शांता म्हातारीकडे गेली आणि तिने तिला ती गोष्ट सांगितली. तेव्हा शांता म्हातारी गालात हसली आणि म्हणाली, मग काय काळजी करू नको. आता तुला बाळ कसे होत नाही ते पाहू. अगं जमीन सुपीक असली म्हणजे झालं. बी काय, बी तर कुठेही मिळतं. एकदा जमिनीत बी मुरलं की झालं. ते ऐकून रंभा म्हातारीला म्हणाली, म्हणजे मला काही समजलं नाही. तशी म्हातारी म्हणाली, सासू एवढीच म्हणते ना की तिला वंशाचा दिवा पाहिजे आणि तिला एवढाच वंशाचा दिवा लागत असेल तर मग पहा की एखादं जवान पोरगं आणि पडू दे त्याचं बीज तुझ्या कुशीत आणि दे तुझ्या सासूला वंशाचा दिवा. ते ऐकून रंभानं तोंडावर हात ठेवला आणि ती म्हणाली, काय म्हणताय आजीबाई, हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. त्यावेळेस आजीबाई म्हणाली, समद बरोबर आहे. संसार टिकवायचा म्हटल्यावर अशा गोष्टी कराव्याच लागतात. ते ऐकून रंभा म्हणाली, पण हे कसं करायचं, कसं जमायचं, गावात चर्चा होईल. त्यावेळेस म्हातारी म्हणाली, काही चर्चा बिर्चा होणार नाही. शांतपणे सगळ्या गोष्टी घडतील. माझ्याही मुलीला असाच त्रास होता. सासरचे तिचा छळ करायचे. म्हणून एका दिवशी मी पण तुझ्यासारखे डॉक्टरला जाऊन विचारले की दोष कुणामध्ये आहे. तेव्हा डॉक्टर मला म्हणाला, दोष तुमच्या जावयामध्ये आहे. ते ऐकून मला समाधान वाटले आणि मग एका दिवशी मुलीला मी इकडे घेऊन आले आणि माझ्या भाच्याला इथे बोलावलं आणि चांगलं 4 ते 8 दिवस त्याच्या खाली पोरगी झोपू दिली आणि पुढच्याच महिन्यात पोरगी पोटुशी राहिली. तिने सासूला वंशाचा दिवा दिला आणि त्यांचा संसार नीटनेटका चालू लागला. त्यानंतर माझ्या भाच्यानं चांगली 2-4 पोरं तिला करून दिली. 20 वर्ष झाली या गोष्टीला, पण अजूनही ही गोष्ट कुणालाच कळली नाही. मग तुझी कशी कळेल. ते ऐकून रंभा म्हणाली, म्हणजे तुमच्या भाच्याला बोलावणार तुम्ही. तशी म्हातारी हसून म्हणाली, नाही ग, आता तो म्हातारा झाला. तुला आता दुसराच कोणीतरी शोधावा लागेल. शोध आणि माझी काही गरज पडली तर मी या गोष्टी तुला अनुभवाने सांगत आहे आणि एकदा का तुझी कूस भरली की मग पहा तुझी सासू किती आनंदित होते. ते ऐकल्यावर रंभा घरी निघून गेली. त्यानंतर तिच्या डोक्यात सारखे म्हातारीचे शब्द फिरू लागले आणि मग ती विचार करू लागली की आता तरुण मुलगा कोण शोधायचा, कसा शोधायचा आणि त्याच्यासोबत ते सगळं कसं करायचं. याच विचार ती करू लागली. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की सुताराचा रामू तिच्याकडे टक लावून पाहतो. ती पाणी भरायला आडावर गेली की त्याची नजर तिच्याकडेच असते आणि तोही चांगला तरुण, बलदंड, गोरापान मुलगा आहे. त्याचंच बी आपल्या कुशीत पडलं तर काय बिघडेल, असा विचार मनात आल्यावर ती समाधानी झाली आणि मग लगेच पाण्याचं भांडं घेऊन ती आडावर गेली. सुताराचा रामू त्या ठिकाणी काम करत बसला होता. तो तिच्याकडे टक लावून पाहत होता आणि मग तिनेही त्याच्याकडे एक प्रेमाची नजर टाकली आणि त्याला पाहून एक नाजूक स्मित केलं. ते पाहून रामूचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. वेडा होतो की काय असे त्याला वाटत होते. कारण जेव्हापासून रंभा लग्न करून या गावात आली होती तेव्हापासूनच त्याला तिचे वेड लागले होते. तिचे ते नाजूक शरीर, तिचं सौंदर्य पाहून तो उत्तेजित होत होता. तिला कधी आपलीशी करतो असे त्याला सारखे मनोमन वाटायचे. तो तिच्यासारखी सारखा झुरत असायचा. रात्री ती त्याच्या स्वप्नातही यायची आणि मग त्याचं अंथरूण खराब करून जायची. पण ती मिळणे शक्य नाही असं त्याला मनातल्या मनात अनेक वेळा वाटायचं. कारण रंभा तशी इमानदार होती. तिने त्या नजरेने कधीच कुणाकडे पाहिले नव्हते. पण आता ही वेळ आल्यामुळे तिला या गोष्टी कराव्या लागत होत्या. त्यामुळे तिने रामूकडे स्मित केलेलं पाहून रामूच्या मनात गुदगुदल्या होऊ लागल्या आणि मग तो सारखा तिच्या घराच्या अवतीभोवती फिरू लागला. तशी रंभाही त्याच्याकडे पाहू लागली. वारंवार घराच्या बाहेर येऊन त्याच्यावर नजर टाकू लागली. पण पुन्हा सासूला संशय नको म्हणून ती हळूच एका दिवशी पाणी भरताना रामूजवळ आली आणि त्याला म्हणाली, माझ्या घरासमोर चकरा मारू नकोस. सासूला संशय यायचा. आपण इकडेच कुठेतरी भेटूया. हे तिचे शब्द ऐकून रामूचा आनंद तर गगनात मावत नव्हता.
त्याला काहीच करण्याची गरज पडली नव्हती. सारं काही आपोआप मिळत होतं. हे पाहून तो ईश्वराचे अनेक आभार मानत होता. कारण त्यानं रंभा मिळण्यासाठी प्रार्थना केली, ती स्वतःहून त्याच्याकडे आली होती. त्यामुळे त्याचा आनंद तर गगनात मावतच नव्हता. आणि मग एका दिवशी मंदाची सासू मुलीची तब्येत बरी नाही म्हणून मुलीच्या गावाला गेली आणि तिचा नवरा रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात निघून गेला. रंभा घरी एकटीच होती. तिने रामूला रात्री 12च्या नंतर येण्याचा इशारा केला. तसा रामू खुश झाला. खुश होऊन तो इकडून तिकडे तिकडून इकडे चक्रा मारू लागला. आपल्याला झोप येऊ नये म्हणून तो सारखा तोंडावर पाणी मारू लागला. नंतर 11:30 वाजले. त्यानं अत्तराची बॉटल आणली होती. त्यानं संपूर्ण शरीराला अत्तर लावलं आणि मग तो हळूच रंभाच्या घरासमोरून इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला. मग रंभाने आतून दार उघडले आणि रामूने तिच्या घरात प्रवेश केला. घरात जाताच रामूने तिला कडकडून मिठी मारली आणि तिचे चुंबन घेऊ लागला. तो आकाशासारखा तिच्यावर तुटून पडला. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. रंभा त्याला थांबण्याचा इशारा करून म्हणत होती, "अरे हळूहळू." रंभा तशी अनुभवी होती. तिचा नवरा जरी कमजोर असला तरी तिला त्याबाबतीतला बराच अनुभव आला होता. पण रामू 18 ते 20 वर्षाचं नेमकंच तारुण्यात पदार्पण केलेलं नवखं पोर होतं. याआधी त्याने कोणासोबतच असलं काही केलं नव्हतं. त्यामुळे त्याला या कामाचा कुठलाच अनुभव नव्हता. तो उतावीळपणे जसं जमेल तसं तिच्या शरीरावरून हात फिरवू लागला. तशी ती त्याला म्हणाली, "सावकाश." आणि तिने त्याला एक एक गोष्ट समजावून सांगितली. त्याप्रकारे मग तो हालचाल करू लागला. ती सांगेल तिथे चुंबन घेऊ लागला. ती तिच्या संवेदनशील भागाला त्याला कुरवाळायला लावत होती आणि तो तसेच चाळे करत होता. हळूहळू ती तिला जिथे हवं आहे तिथे त्याला चुंबन घ्यायला लावायची आणि रामू बरोबर त्याच ठिकाणी कित्येक वेळा चुंबन घ्यायचा. ज्या भागाला ती चाटायला सांगायची, रामू तिचं ऐकून त्या भागाला कितीतरी वेळ चाटत बसायचा. असं करता करता रामूने तिच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढले. तिला अगदी नग्न उभे केले. तिला नग्न पाहून तो प्रचंड उत्तेजित झाला होता आणि मग तिने त्याचे वस्त्र उतरवले आणि त्याच्या नाजूक अंगावर ती तिची जीभ फिरवू लागली आणि रामू उत्तेजित होऊन सुवारे सोडू लागला. तशी ती त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला म्हणाली, "हळू, भिंतीलाही कानं असतात." आणि मग ती बाजेवर उतानी झोपली आणि मग रामूला वरून यायला सांगितले. रामू तिच्या अंगावर जाऊन झोपला. तिने तिच्या हाताने त्याचा ताठरलेला अवयव स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि मग प्रणयाला सुरुवात झाली. रामू तिच्यामध्ये आपला ताठरलेला अवयव जोरजोरात दाबून काढू लागला. सोबतच तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत तिच्या छातीवरील उभार दाबू लागला. ती आनंदात सुस्कारे सोडू लागली. कित्येक दिवसांपासून उपाशी असलेला रामू आज त्याची भूक भागवत होता. त्यामुळे तो आकाशासारखा तिच्यावर तुटून पडला होता आणि कित्येक दिवसानंतर ती देखील आज खरं समाधान प्राप्त करत होती. मग हळूहळू दोघांचाही आवेग ओसरल्यावर रामू तिच्यावरून खाली आला आणि मग दोघे हळूहळू प्रेमाच्या गोष्टी बोलू लागले. 10-15 मिनिटे होता तसा रामू आणखी उत्तेजित झाला आणि तो पुन्हा तिच्यावर चढला. असे करता करता 3-4 वेळा त्यांचा प्रणय चांगलाच रंगला. मग सकाळी 4 वाजता रामू तिथून त्याच्या घरी निघून गेला आणि मग आता जेव्हा संधी मिळेल, जशी संधी मिळेल जिथे मिळेल तिथे त्यांचा प्रणय रंगू लागला. असे करता करता एक दिवस रंभाला उलट्या सुरू झाल्या आणि मग तिच्या उलट्या पाहून सासूचा आनंद गगनात मावत नव्हता आणि आता ती सुनेचे मनापासून लाड करत होती. तिच्या गालावरून हात फिरवत होती आणि हा चमत्कार झाल्याबद्दल ती प्रत्येक देवतेला नमस्कार करत होती आणि म्हणत होती, "बाबांनो, एकदा मूलबाळ झालं की तुमच्या साऱ्यांचा नवस मी फिडेल." आणि मग हळूहळू दिवसामागून दिवस गेले आणि रंभा बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. पण सासूने तिला इथेच ठेवले आणि तिला म्हणाली, "हा माझा वंशाचा दिवा आहे. तुझ्या घरी कुठली सोय नाही. तुझं बाळंतपण मी स्वतः करेल." असं म्हणून तिनं रंभाला स्वतःकडे ठेवून घेतलं आणि तिचे बाळंतपण केले. रंभाला मुलगा झाला होता. मुलगा अगदी तिच्यासारखाच देखणा,
गोरापान लाल ओठांचा झाला होता. तो वंशाचा दिवा पाहिल्यावर म्हातारी आनंदाने नाचू लागली. तिने सगळ्या गावाला पेढे वाटले, कारण तिच्या वंशाच्या दिव्यानं जन्म घेतला होता. आणि मग एक दिवस रंभा आपल्या बाळाला घेऊन शांता म्हातारीकडे गेली आणि म्हातारीचे आभार मानले. आणि ती म्हणाली, हा पहा वंशाचा दिवा. आणि त्यानंतर दोघीही हसू लागल्या. पण बाळ जसं जसं मोठं होत गेलं तसं रंभाच्या सासूच्या मनात संशय निर्माण होत होता. कारण बाळ घाऱ्या डोळ्यांचं होतं आणि तिच्या खानदानात कुणाचेच डोळे घारे नव्हते. साऱ्या गावात फक्त सुताराचा रामूच घाऱ्या डोळ्यांचा होता. पण कसा का असेना, शेवटी वंशाचा दिवा आहे म्हणून ती आनंदित होती. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे आपल्या आवडीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रेमाचे बोल या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटणावर प्रेस करा.